कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्याला जोडणारे वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी तेंडोली हा 6 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे। यामुळे ये-जा करणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते। या रस्त्याच्या डागडुजी आणि डांबरीकरणाबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदनं दिलीत, मात्र आजपर्यंत या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन उदासीन असल्याचं पाहायला मिळतंय। 6 किलोमीटरचा हा रस्ता 18 वर्षांपूर्वी बनवण्यात आला, मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने ढुंकून देखील पाहिलं नाही। यामुळे हा रस्ता खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे। या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून डबकी बनली आहे। यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। तर आदोसेवाडी येथील विद्यार्थ्यांची वेतोरे हायस्कूलमध्ये जाताना मोठी दमछाक होती। त्यामुळे गणपती सणापूर्वी या रस्त्यातील खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच नागरिकांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे। 2007 साली मी ज्यावेळी 10वीला होतो त्यावर्षी हा रस्ता झाला आहे। त्याला आज 17 वर्ष पूर्ण झाले आणि 18 वर्ष चालू आहे। सर, रस्त्याची अशी परिस्थिती आहे की चालत हे गाडीने जायचं सोडाच, चालत जायचे वांदे आहेत। एक नवीन जरी गाडी घेतला तरी 6 महिन्यामध्ये तिचा चकाचूर होऊन जातो अशी परिस्थिती आहे। सगळीकडे खड्डे झालेले आहेत। सगळी खडी जी आहे ही वर आलेली आहे। रिक्षावाल्याचं भाडं सांगाल तर 100 रुपये भाडं आहे, तुम्हाला 300 रुपये घेतील अशी परिस्थिती आहे। जर शासनाने म्हणजे कितीतरी निवेदनं गेली, किती अर्ज विनंत्या केल्या, तरीही शासन याची दखल घेत नाही। आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे। जवळपास 25 ते 30 विद्यार्थी दररोज इथून ये-जा करतात। जवळपास शाळा एक 4 किलोमीटर चालावं लागतं विद्यार्थ्यांना। एक चालण्याच्या परिस्थितीच्या लायकीचा हे रस्ता राहिलेला नाही आहे। हा रस्ता गेली 18 वर्षे असाच आहे। 18 वर्ष इकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। एक पैशाचा निधी नाही, कोणत्या खासदाराकडून आमदाराकडून विविध योजना चालू आहे। मुख्यमंत्री आहे, प्रधानमंत्री सडक योजना आहे, परंतु ह्या रस्त्यावर ते कोणतीच आजपर्यंत केले नाही। दुरवस्था, एक पूर्णपणे दुरवस्था आहे। या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 बागायतदार आहेत। या रोडला नेहमी आंबा, काजू याचे बागायतदार आहेत। शिवाय नर्सरी आहेत, त्यांचे देखील जवळजवळ हजारोने म्हणजे लाखो रोपं इकडून ट्रान्सपोर्ट होतात, म्हणजे बाहेर कर्नाटक, तरी पण इकडे ते वाहतूक करायला ते कंटाळत आहेत की भाडं आवाच्या सवा मागतात। जिकडे 100 रुपये रिक्षा भाडं आहे ते 300 रुपये। ट्रान्सपोर्टचं एखादं पत्रे आणायचे झाले आज पावसाचे, म्हणजे स्वतः मी माझे पत्रे आणले तर कुडाळला गेलो तर मार्केटमध्ये सांगतात त्यात आदोसवाडी जायचं नाही, आम्हाला जमणार, 1000 रुपये देतात, तर 500 रुपये भाडं आहे कुडावरून इकडे यायला, 500 ते 700 रुपये, ते 1000च्या खाली येतच नाहीयेत अशी परिस्थिती झाली आहे। तर अवश्य म्हणजे शासनाने यावं, सगळ्या अधिकाऱ्याने यावं आणि वस्तुस्थिती पाहावी की आज मुलं आमची कशी येतात। 2 व्हीलरने नेताना देखील त्यांना गाडी हातात देखील ते बॅलन्स आहे। नवीन आता लाखो रुपयाच्या किमतीच्या गाड्या घेत आहेत, त्या सुद्धा काय उपयोग आहे त्यांचा, दुसऱ्या दिवशी नेऊन टाकावे लागतात। तरी लवकरात लवकर 15 ऑगस्ट पूर्वी हा रस्त्याची डागडुजी शासनाने करावीच अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची विनंती आहे। आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण रस्त्याचं कामकाज करावं। नपेक्षा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आम्ही नक्कीच निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत। आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे, म्हणजे एकच समस्या नाही, पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने, दुर्लक्षित केलेला आहे। आणि ह्याचा आधी शासनाचा निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आज राजकर्त्यांचा निषेध मानतोय।